सिल्लोड तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन उन्नती अभियान म्हणजेच उम्मेद प्रकल्प अंतर्गत झालेल्या फिक्स डिपॉझिट प्रकरणात आता मोठा वाद निर्माण झाला आहे। तालुका व्यवस्थापक संदीप कापसे याच्यावर गंभीर आरोप झाले असून चौकशी समितीवरच आता महिला बचत गटांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेले आहे। महिला बचत गटाच्या सदस्यांनी असा आरोप केला आहे की संदीप कापसे यांनी आमच्या मर्जीशिवाय फिक्स डिपॉझिट केलेले आहे आणि आम्हाला काहीच सांगितलेले नव्हते। आम्ही विरोध केला होता, पण तरीही त्यांनी आम्हाला आमचे म्हणणे न ऐकता आमच्या संघाचा विश्वासघात केला। या प्रकरणी चौकशी सुरू आहे, पण महिलांचे म्हणणे आहे की चौकशी समिती ही संदीप कापसे यांच्या बाजूने वागत आहे, चौकशी निष्पक्ष होत नाहीये। महिलांनी असा आरोप केला की चौकशी दरम्यान समिती सदस्यांकडून त्यांना ब्लॅकमेल करण्याचे प्रयत्नही झाले। संदीप कापसे यांनी जर आत्महत्या केली तर याला जबाबदार कोण असणार, असे प्रश्नही चौकशी समितीतील काही सदस्यांनी महिलांना करत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केलेला आहे। यामुळे महिलांनी मानसिकदृष्ट्या दबावाखाली आम्हाला आणण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगितले आहे। त्यामुळे महिलांनी आता स्पष्ट इशारा दिला आहे की जर या चौकशीत न्याय मिळाला नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छत्रपती संभाजीनगर येथे उपोषण करणार असून संदीप कापसेवर गुन्हा दाखल केल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नसल्याचा निर्धार महिलांनी केला आहे। महिलांनी आणखी गंभीर आरोप केलेले आहे की बैठकीच्या वेळेस संदीप कापसे महिलांशी उद्धट भाषेत वागत असे, उंच आवाजात अपमानास्पद वर्तन करत वागत असे आणि महिलांना पाणी पिण्यापासून थांबवत असे आणि विनाकारण त्यांना ताटकळत बसवून ठेवत असे। त्याच प्रकारे आणखी मोठा गंभीर आरोप महिलांनी केलेला आहे की संदीप कापसे हे जातीवादी प्रवृत्तीचे होते व आम्हाला जातीवाचक शब्द वापरत असे। पाणीला हात लावू नका, पाण्याच्या बॉटलला हात लावू नका, पाणी पासून दूर बसा, आपला पाणी स्वतः घरून आणायचं, असे ते हात नाही लावायचं। त्याच प्रकारे जातीवरून आम्हाला खालच्या स्तरावर जाऊन कापसे हे शब्द वापरत असे, असा गंभीर आरोप महिलांनी कापसेवर केलेला असून त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरून महिलांमध्ये तीव्र संताप आहे आणि चौकशी समितीच्या भूमिकेवर आता मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे। आता सर्व लोकांचे लक्ष लागले आहे ते चौकशी समिती खरोखरच निष्पक्ष काम करते का की संदीप कापसे यांच्या बाजूनेच हा संपूर्ण खेळ चौकशी समिती रचत आहे का, याचे उत्तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्याला मिळणारच। पण या प्रकरणाने उम्मेद प्रकल्पावरच मोठं प्रश्नचिन्ह हा राज्यभरामध्ये निर्माण झालेला असल्याचे दिसून येत आहे। SJ न्यूज 24 ब्युरो, छत्रपती संभाजीनगर। मगाशी आपण बघतोय का सिल्लोड तालुक्यामध्ये पंचायत समिती अंतर्गत जे उमेद प्रकल्पामध्ये जे मोठा एक घोळ झालेला आहे फिक्स डिपॉझिटचा, जे तालुका व्यवस्थापक संदीप कापसे यांच्या मार्फत झालेला आहे आणि तो संबंधित जे घोळ आहे 1,70,00,000 ते घोळ आहे आणि ते जे पैसा शासनाने महिलाच्या व्यवसायासाठी दिला होता यांच्या मर्जीच्या विरुद्ध जाऊन संदीप कापसेंनी स्वतःचा एक पत्र व्यवहार करून बँकेमध्ये त्या पैशाची एफडी केलेली आहे। त्या सर्व प्रकरणाची तक्रार पण झालेली आहे आणि आज 19 तारखेला म्हणजे शुक्रवारी ती चौकशी समिती अंधारी प्रभागमध्ये या ठिकाणी आलेली होती। तर आपण या महिलांना विचारू प्रकरणासंदर्भात, कधी ती चौकशी झाली, तुम्हाला त्या चौकशीवर विश्वास आहे का तुम्हाला त्या प्रकरणामध्ये न्याय मिळू शकतो का, काय वाटतं ते तुम्हाला? चौकशी झाली नाही, त्यांनी सांगितलंय की बाई एफडी तुम्ही स्वतः मोडा म्हणे, पण आमच्या ग्रामसंघाच्या हिच्या प्रभाग संघाच्या अध्यक्ष सचिवना एफडी केलेलीच नाही, तर मग ते आम्ही ते कसं काय मोडणार? आता छान प्रश्न आहे ताईचं असं म्हणणं आलंय का एफडी आमच्या हस्ताक्षरनं झालेली नाही, अध्यक्ष सचिवला या गोष्टीबद्दल कोणतेच कल्पना नाही, तर एफडी जशी तुम्ही केलेली आहे तशी तुम्ही तुमच्या हिशोबानं मोडा, आम्ही कुठं साईन करणार नाही, आम्ही एफडी मोडायला तयार नाही, असं ताईचं म्हणणं आहे। चौकशीमध्ये अजून तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले? सर आमचं रेकॉर्ड आमचे तुम्ही MIP केला का गटांच्या, तुमच्याकडे एवढा तिथे आलेला होता तर तुम्ही वाटप का नाही केला, पण हा प्रश्नाचं उत्तर हे नव्हतं सर आमच्या, आम्हाला हे समाधान उत्तर नाही वाटलं की आमचा प्रश्न हा होता की एफडी करण्याचा अधिकार त्यांना होता का। आता तुमचं असं म्हणणं आहे का चौकशी ज्या संदर्भात लागलेली होती तो संदर्भ बाजूला ठेवून दुसरेच प्रश्न मला विचारण्यात आले?
या ठिकाणी अतिशय छान मुद्दा आहे का चौकशी लागलेली होती FD साठी. FD चुकीच्या पद्धतीने झालेली आहे. त्याच्यामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी कापसेने FD केलेली आहे. त्या सर्व गोष्टीची अजून कापसेने घोळ केलेली आहे. त्या सर्व गोष्टीची तक्रार जिल्हा कार्यालयाला जिल्ह्याच्या ठिकाणी गेलेली आहे. त्या संदर्भात चौकशी लागलेली होती. ते सर्व प्रश्न बाजूला ठेवून यांना फक्त यांच्या कामाचा आढावा या ठिकाणी घेण्यात आला. बरोबर. मग तुम्ही त्याच्याबद्दल त्यांना काही प्रश्न विचारले नाही का आमच्यासोबत असा अन्याय झालेला आहे? मग चौकशीमध्ये कोण आले त्यांचं काही अधिकाऱ्याचं नाव वगैरे काय माहित आहे का तुम्हाला? काय मानकापे मॅडम होते. खोतकर मॅडम का? अच्छा. त्यांना काय काय प्रश्न विचारले अजून? मग तुम्हाला वाटतंय का आता ह्या सर्व संदर्भामध्ये का ते कापसाचा सपोर्ट करू लागले का तुम्हाला न्याय देणार आहे? त्यांनी आमचं तेही म्हणणं त्यांनी असं की ज्यांच्या कारवाई करू आम्ही त्यांना चुकी त्यांच्या कारवाई करू असं काही विषय नाही. त्यांची पण चौकशी आम्हाला अशी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये जे चौकशी समितीचे ज्याला अध्यक्ष बनवलेलं होतं ते त्याचा अकाउंटंट आहे आणि तो कापसाचा मित्र आहे. ते तुम्हाला माहिती आहे का? मला माहिती आहे. त्याचं नाव होते काहीतरी शिंदे का त्याचं काहीतरी नाव आहे त्याच्यामध्ये होतं का शिंदे म्हणून एक माणूस आहे त्याच्यामध्ये. तो चौकशी समितीचा अध्यक्ष आहे आणि तो कापसेचा बैठकीचा माणूस आहे त्याचा मित्र आहे. हे सर्व जर बाबी असतील तुम्हाला वाटतं का तुम्हाला न्याय मिळू शकतो म्हणून? हे शासनाच्या लाडकी बहीण आहे आणि यांच्यासोबतच अन्याय झालेला आहे. हे जे सरकार आहे याच्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे का आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विद्यमान देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आहे आणि शासनाच्या लाडक्या बहिणी यांच्यासोबतच अन्याय झालेला आहे. शासन यांचा ग्रोथ कसं व्हावं हे स्वतःचं म्हणजे सेल्फ डिपेंड ह्या महिला कशा व्हाव्या याच्यासाठी शासनाचं धोरण आहे. पण शासनाच्या धोरणला बाजूला ठेवून कापसाने या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी घोळ केलेला आहे. महिलांना असं वाटतंय का आम्ही त्यांचं उत्तर दिलेलं आहे आणि यांना अपेक्षा आहे का यांना न्याय मिळणार आहे म्हणून. अजून एक काही यांच्यासोबत काही समजलं त्यामुळे बोला काय सर. या मीटिंग मधून असं वाटलं आम्हाला की आमच्या टीमला काहीच मार्गदर्शन पाहिजे तसं भेटलं नाही. कारण त्यांनी आमची विचारपूस रेकॉर्ड हे ते सगळी आमच्याकडनंच माहिती काढून घेतली. आम्हाला FD बद्दल पाहिजे तशी काही माहिती दिली नाही. चौकशी काय चालू आहे हे पण त्यांनी आम्हाला परफेक्ट सांगितलं नाही. तुम्हीच मोडा तुम्हीच हे करा तुमच्याच येणं होऊ द्या असं त्यांनी तसं म्हणते. हा तुम्हीच मोडू शकता. आणि आमच्या महिलांना न करता FD झाली तर आमचं एकच मत आहे फक्त त्यांनी जिल्ह्याला लेटर द्यावं आणि FD मोडून टाकावी. आमचं काहीच म्हणणं नाही बाकीचं. ताईंना या ठिकाणी गंभीर आरोप केलेले आहे का ज्या संदर्भामध्ये चौकशी लागलेली होती तसे काही आमदार जास्त मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आले नाही. फक्त आम्हाला आमच्या कार्यभाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले का आम्ही कसं काम करू लागलो आमचं रेकॉर्ड काय असंच ना काहीतरी. रेकॉर्डच चेक करण्यात आलं सर अगोदर. तुमचं पॅन कार्ड लिंक आहे का, तुमचा आधार लिंक आहे का, तुमचा फोन नंबर लिंक आहे का. चौकशी बाजूला राहिली. यांच्या कामाचा या ठिकाणी आढावा घेण्यात आलेला आहे. याच्यानंतर हे होतं आघाडी प्रभाग संघ. याच्यानंतर पाडोदा पण चौकशी सिल्लोड पंचायत समिती येथे उमेद या कार्यालयाला जे आपल्या अंधारी प्रभागच्या ज्या महिला आहेत सकाळी चौकशी समिती त्यांच्या गावामध्ये आली होती. त्याच्यानंतर ते बँकेमध्ये स्वतःच्या FDची जे कंडिशन्स आहेत किती दिवसासाठी आहे किंवा स्टेटमेंट जे काय असेल त्याच्यासाठी ते बँकेत गेले होते. त्या महिला आपल्यासोबत आहे. आपण दोन शब्द त्यांच्याकडून जाणून घेऊ. ताई तुम्ही सकाळी तुमच्याकडे चौकशी समिती पण आलेली होती आणि त्या ठिकाणी चौकशी पण झालेली. ती चौकशी कशा प्रकारे झाली थोडक्यात सांगा. सर ते जिल्ह्यावरून जे समिती आली होती आमच्याकडे चौकशी करण्यासाठी ती FDच्या संदर्भात होती. पण मला वाटत नाही की त्यांनी FD विषयी असं काही आम्हाला ठोक प्रूफ विचारले की बा तुम्ही कसं झालं काय झालं. त्यांनी विषय वेगळाच काढला आणि महिन्याची आढावा बैठकीविषयी त्यांनी विचारणा केली. परत FD विषयी आम्हाला असा एकही ठोस प्रूफ त्यांच्याकडून मिळालं नाही की बा नेमकं ते FD साठीच आलेले होते ते असं त्यांच्या चर्चेतून प्रयत्न केला आम्हाला म्हणजे विषयापासून ते लांब नेण्याचा प्रयत्न करत होते. आणि परत एक ते DM बोलले की बा हा प्रकार झालेला आहे त्याच्यामध्ये जर समोरच्या व्यक्तीनं जर आत्महत्या जर केली तर मग आम्ही बा काय करू शकलो असतो बा याच्याविषयी जर
केली नाही, पण मग झाली असती तर असं त्यांचं म्हणजे म्हणणं आहे त्यांचं. म्हणणं होतं त्यांचं या तसं. ठिकाणी या महिलांना गंभीर आरोप या ठिकाणी केलेले आहे का त्याची चौकशी समिती आलेली होती, त्या चौकशी समितीने चौकशीचे जे प्रश्न आहे ते न विचारता, महिलांची बाजू न घेता, चौकशी म्हणजे काय, महिलांसोबत अन्याय झालेल्या प्रत्येक न्यूजपेपरमध्ये, वृत्तपत्रामध्ये बातम्या आलेल्या आहेत, चॅनल्सवर पण बातम्या आलेल्या आहे आणि अक्षरशः तो प्रकरण जे आहे ते भ्रष्ट रीतीने झालेलं आहे. संदीप कापसे यांनी स्वतःचे हस्ताक्षर करून ती एफडी करण्यात आलेली आहे, ज्याचा या महिलांचा पूर्णपणे विरोध आहे. या सर्व चौकशी घटनेची चौकशीसाठी जिल्हा स्तरावर एक चौकशी समिती निर्माण करण्यात आलेली होती, जेणेकरून पूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषीवर योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. पण तसं न करता ती जी चौकशी समिती आलेली होती ते समिती या ठिकाणी आली आणि या महिलेने त्यांच्यावर गंभीर आरोप या ठिकाणी केले का तो विषय बाजूला ठेवून त्यांनी फक्त आम्हालाच प्रश्न विचारले का तुमच्या मासिक सभा होतात का, तुमचा रेकॉर्ड बरोबर आहे का, आधार मोबाईलला लिंक आहे का, मोबाईल पॅनला लिंक आहे का, जे काय असेल ते. अजून तुमच्यावर कशा प्रकारचे दबाव टाकणार तुमचं असं म्हणणं आलेलं आहे का असं जर काही जर केलं तर संदीप कापसे जे तालुका व्यवस्थापक ज्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे तो कदाचित आत्महत्या करू शकतो असा भय दाखवण्याचं काम जे जिल्ह्याची टीम आली होती. DMM सरगर म्हणून त्या माणसाचं नाव आहे, त्यांनी या महिलांना अक्षरशः भय दाखवण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे. जर आत्महत्या जर केली तर मग काय कराल? मग जर त्यांनी आत्महत्या केली मग आमच्यावर येणार का ते? सिल्लोड तालुक्यामध्ये जे पंचायत समिती अंतर्गत जे उमेद बचत गट चालतात त्याच्यामध्ये घोळ झालेला आहे 1,70,00,000चा. जे संदीप कापसे तालुका व्यवस्थापक होता अभियानचा, त्यांनी महिलांना न विचारता सर्व पैशाची त्यांनी एफडी केलेली आहे आणि त्या एफडीचा या सर्व महिलांचा विरोध देखील आहे. कारण त्या एफडीचं जे अकाउंट होल्डर अकाउंट राईट होते वापरायचे ते गटाचे अध्यक्ष आणि सचिव यांना असतं. संदीप कापसेने यांना कोणतीच माहिती दिलेली. मगाशी आपण बघितलेले भरपूर मोठ्या प्रमाणावर याच्या बातम्या व्हायरल झालेल्या आहेत आणि त्या बातम्याचा पाठपुरावा करून प्रकल्प संचालक यांनी निर्णय घेतला आहे की संदीप कापसेच्या कामाची चौकशी करण्यात यावी म्हणून. आणि आज तो दिवस आलेला होता शुक्रवारचा 19 तारीख डिसेंबरची आणि आज चौकशी समिती या ठिकाणी आली होती. सकाळी त्या अंधारी प्रभागमध्ये त्या ठिकाणी त्यांनी चौकशी केली. चौकशी करताना महिलांचा नंतर जे आरोप आलेले आहेत ते असं आहे की जी चौकशी समिती आली होती त्यांनी चौकशीचे प्रश्न बाजूला ठेवले आणि आमच्या कामावरच त्यांनी आरोप केला का तुम्ही मिटिंगा वेळेवर घेतात का, तुमचा आधार मोबाईलला लिंक आहे का, आधार बँकेला लिंक आहे का, तुमचा रेकॉर्ड बरोबर आहे का, मासिक सभा तुमच्या बरोबर होतात का. महिलांचं असं म्हणणं होतं की जी चौकशी समिती आली होती त्यांचं फक्त एकच काम होतं या कामामध्ये का त्यांनी आम्हाला प्रश्न न विचारता चौकशीचे प्रश्न त्यांनी आम्हाला विचारायला पाहिजे होते का एफडी तुमच्या मर्जीनं झालेली आहे का, एफडी तुम्हाला मान्य आहे का. ते बाजूला ठेवून त्यांनी आम्हाला वेगळेच प्रश्न विचारले. याच्यावर हे सिद्ध झाले का पूर्ण महिला अंधारी प्रभागच्या असमर्थ आहे. निराशा त्यांनी या ठिकाणी पूर्णपणे व्यक्त केलेली आहे का चौकशी समितीने चौकशीचे प्रश्न बाजूला ठेवून कापसेला त्यांनी पाठीशी ठेवण्याचा या ठिकाणी काम केलेलं आहे. त्याच प्रकारे आता पालोद प्रभागमध्ये पण चौकशी समिती आली होती, या ठिकाणी पण मिटिंग झालेली आहे. आता मिटिंग मध्ये या महिलांना कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. ताई, आपल्याकडे चौकशी समिती आली होती, तुम्हाला काय अपेक्षा आहे का त्यांच्याकडून? तर त्यांनी कोणते प्रश्न तुम्हाला विचारले? सर, आम्ही या दिवसाची खूप दिवसापासून वाट पाहत होतो की आम्हाला एक निर्णय भेटेल, पण त्यांनी ज्या गोष्टी चौकशी करायची त्यांनी ते नाही केलं. त्यांनी सांगितलं ही चौकशी होतच राहील. त्यांनी अगोदर आपल्या कामावरच भर घातला. भर घातला कशा प्रकारे? भर घातला तुम्ही वेळेवर मीटिंग घेता का, ग्रामसंघाची बैठकी होता का, तुमच्या सरित प्रभागामध्ये मीटिंग 1 महिन्याला होती का, याच्यावर जास्त त्यांनी निर्णय घेतले सर. अच्छा, चौकशी केलीच नाही सर त्यांनी, आपल्या विषयी जास्त बोललेच नाही ते. आता तुम्हाला काय वाटतंय, काय अपेक्षा आहे की चौकशी समिती आली होती त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा? तुम्हाला वाटतंय का तुम्हाला या प्रकरणामध्ये न्याय मिळू शकतो? सर, मला एका बुद्धीला एक पटतं की जर कधी त्या सरांनी आता आम्हाला सांगितलं असतं की मॅडम याच्यावर आम्ही कारवाई करतो समजा कापसे सरांवर, त्याच्यानंतर तुम्हाला काही होणार नाही. पण मग आम्हाला एक भीती वाटते जर कधी बीएम म्हणून जर कधी तालुक्याला हेच कापसे सर कधी परत आले त्याच्यानंतर हा परत पुन्हा होणार नाही किंवा आमची स्वतः सीसी करणार नाही, याच्यावर आमचा विश्वास नाही बसत. त्याच्यामुळे हे बीएम आम्हाला या तालुक्याला नाही पाहिजे. अच्छा, ताईचं असं म्हणणं आहे का चौकशी समितीवर पण जास्त मोठ्या प्रमाणात विश्वास दाखवलेला नाहीये आणि संदीप कापसे त्यांना ऍज अ पीएम म्हणून या तालुक्याला तर अजिबात नको पाहिजे. आपल्यासोबत अजून महिला आहे, प्रभागचे अध्यक्ष पण आहे. ताई, तुमचं काय म्हणणं आहे? थोडा आगे तुमचं काय म्हणणं आहे या सर्व गोष्टीवर? या एफडी मध्ये माझा कोणताही हस्तक्षेप नाहीये. मी कोणताही लेटर दिलेलं नाहीये. जरी पण त्यांनी
महिलांवरती महिलांचं लेटर आलेलं आहे बुवा, असा आरोप त्यांनी केलेला आहे. तर आमची अशी इच्छा आहे का बुवा त्यांच्यावर काय अशी कारवाई झाली पाहिजे का कोणी परत अशी हिंमत केली नाही पाहिजे. त्याचं असं म्हणणं आहे का मी अध्यक्ष आहे आणि जी सदरील एफडी झालेली आहे त्या एफडी मध्ये ताईचा कोणत्याच प्रकारचा हस्तक्षेप नाहीये. जेव्हा तुम्ही विरोध दाखवला का त्या एफडीला, जी एफडी झालेली आहे मला विचारपूस काहीच आम्हाला माहितच नाही. तुमचा विरोध आहे का? हो आहे. हा? जी सदरील एफडी झालेली आहे त्याचा तुम्हाला तुमचा त्याला विरोध आहे, पूर्णपणे विरोध आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमच्याकडून अन्याय झालेला आहे. आज ही जी एफडी झालेली आहे उद्या चालून मोठं भ्रष्टाचार पण होण्याची दाट शक्यता होती, बरोबर आहे का? मग आता तुम्हाला चौकशी समितीकडून काय अपेक्षा आहे का त्यांनी तुम्हाला न्याय द्यायला पाहिजे का ते देणार आहे? द्यायला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे. कारवाई कशा प्रकारची झाली पाहिजे? परत कोणी अशी हिंमतच केली नाही पाहिजे. हा, याचं असं म्हणणं आहे का त्याच्यावर चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई पण चांगली झाली पाहिजे का जेणेकरून भविष्यामध्ये अशी हिंमत कोणाची आम्हाला कोणतीच अडचण आली नाही पाहिजे, अडचण निर्माण व्हायला पाहिजे. कारण मुद्दा खूप संवेदनशील आहे आणि शासनाचा खूप मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पावर भर आहे. जेणेकरून महिला सशक्तीकरणाचा जे शासनाचा जे अजेंडा आहे ते इथूनच सुरू होणार आहे. शासन यांना पैसा पण चांगल्या प्रकारे देतो जेणेकरून महिला सेल्फ डिपेंड व्हावे, स्वतःच्या म्हणजे व्यवसाय सुरू करावा आणि आपल्या गावाला, आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला तसेच राज्याला त्यांनी पुढे घेऊन जावं. आर्थिक वळण या ठिकाणी निर्माण व्हावं असं शासनाचं धोरण आहे. ते शासनाच्या या धोरणानुसार शासनाने यांना एक प्रकल्पामध्ये इन्व्हॉल्व्ह केलेला आहे. ते आहे म्हणजेच महाराष्ट्र जीवन उन्नती उमेद अभियान. त्या अभियानांतर्गत शासनाने यांना मोठ्या रकमेचं म्हणजे त्या कर्ज स्वरूपात असतं ना त्या लोन, त्याची परतफेड कशी असते? त्याला काही व्याज वगैरे काही काय टक्के व्याज असते त्याला? 1 रुपया टक्क्यानं. आता जे तुमच्या खात्यावर जे पैसे आले होते, आता चांगला मुद्दा आहे, तुमच्या खात्यावर पैसे आले शासनाने दिले, त्याचं व्याज तेव्हा सुरू होणार आहे का विड्रॉल केल्यावर सुरू होणार आहे? खात्यावर पैसे तोपर्यंत व्याज नाही. तुम्ही जेव्हा गटांना ते पैसे काढून देणार त्यावेळेस त्या ठिकाणी व्याज सुरू होणार. ते सर कसं असलं की सर आम्ही जे समूह स्थापन केलेले गाव पातळीवर त्या समूहांना व्यवसाय करण्यासाठी की त्या महिला सक्षम होण्यासाठी की हा प्रकल्प आहे जो उमेद अभियानचा, या प्रकल्पाचा असा एक हेतू आहे की जी गरीबातली गरीब महिला, ती जो गरीबीतला गरीब जो घटक आहे त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलोय. तसं म्हणजे आम्ही सीआरपी म्हणून काम बघतो आणि त्यांनी आम्ही काय केलंय ते समूह स्थापन केले, त्या महिलांपर्यंत पोहोचलो आणि त्या समूहाच्या मधून आम्ही ग्रामसंघ स्थापन केले आणि तेही महिलांनीच केले. महिलांसाठी काम करतोय सर आम्ही. आणि त्यानंतर आम्हाला हा प्रभाग आम्ही स्थापन केला आणि या प्रभाग स्थापन झाल्याच्या नंतर हा जो निधी हा काय होतं, शासन आम्हाला त्या ठिकाणी ग्रामसंघाला, ज्यावेळेस आमच्या ग्रामसंघाला आला नाही प्रभागाला, तर ते ग्रामसंघावर आलं. मग त्याच्यात आम्ही ती वाटप केलेली होती, महिलांना आमच्या ग्रामसंघाने वाटप केलेली होती. ती वसुली केली आणि परतफेड म्हणून प्रभागावर घेतलेली होती. आणि त्या प्रभागात जो आमच्या 40 लाख रुपये आलेले होते त्यात आमचं सीआरपीचं मानधन सुद्धा होतं सर. हा, आणि त्यात ते मानधन आणि त्या आमचा प्रभाग ग्रामसंघातून आलेला वसुली ती आम्हाला आता परत पुन्हा व्यवस्थित त्या ठिकाणी वाटप करायची होती. ती आमच्या अध्यक्षताईच्या, सचिवताईच्या यांच्या अध्यक्षतेखाली, आमच्या कमिटीच्या अध्यक्षतेच्या खाली ते आम्ही त्यांची वाटप पुढच्या 26 तारखेला आम्ही करणारच होतो. पण ज्यावेळेस आम्हाला हे कार्यालय मिळालं आणि ह्या कार्यालयात त्याच दिवशी आमचा पैसा एफडी झाला आणि नंतर आम्हाला सगळ्यांना कळालं की आपल्याला आता तो पैसा वाटप करायचं. ज्यावेळेस स्टेटमेंट काढलं तर त्यावेळेस आमच्या निदर्शनात आलं. तुमचं असं म्हणणं आहे का तुम्हाला ते पैसे वाटप करण्याचं तुम्ही नियोजन पूर्ण केलेलं होतं, बरोबर आहे का नाही? नंतर तुमच्या लक्षात आलं, जेव्हा तुम्ही बँकेत गेले तुमच्या लक्षात आलं का सदरील पैशाची एफडी झालेली आहे, तो पैसा आपण वाटप करू शकत नाही, एफडी मोडू शकत नाही. आणि ज्यावेळेस त्याची चर्चा झाली तर आमच्या जे कार्यकारी समितीचे आणि जे आमच्या प्रभागाचे अध्यक्ष सचिव यांच्या सह्या न घेताना तो पैसा परत कसा आला? अतिशय संवेदनशील मुद्दा या ठिकाणी. महिलांनी ते जे शासनाने त्यांना जे पैसे दिले होते त्या पैशाचं वाटप करण्याचं नियोजन या ठिकाणी या महिलांनी केलं होतं का आम्हाला आता हा पैसा वाटप करायचा प्रभाग संघाला म्हणजे बचत गटाला. त्या ठिकाणी गोष्ट अशी घडली जेव्हा हे त्यांनी पूर्ण आराखडा तयार केला, पैसे कोणाला द्यायचे, कसे द्यायचे, किती द्यायचे.
जेव्हा हे सदरील पैसे वाटप करण्यासाठी बँकेत गेले, स्टेटमेंट काढलं, तेव्हा त्यांना हे निदर्शनास आलं का आपल्या पैशाची त्या ठिकाणी एफडी झालेली आहे आणि आता आपल्याला तो पैसा विड्रॉल करता येणार नाही. हा खूप मोठा अन्याय महिलांसोबत झालेला आहे. तर माझं एकच म्हणणं आहे, जे उमेदचे प्रभाग आपले संचालक आहे, सीओ आहे, जे वरिष्ठ जे काही अधिकारी आहेत, ते महिलांना तुम्ही जे पैसे वाटप केलेलं आहे या ठिकाणी फक्त व्यवसायासाठी, जेणेकरून महिलांना व्यवसायामध्ये म्हणजे प्रगती व्हावी आणि तुमचं या ठिकाणी तालुका व्यवस्थापक संदीप कापसे यांना न विचारता तो पैशांची एफडी करतो. तुम्ही या ठिकाणी त्या महिलांना न्याय कशा प्रकारे देणार, हा खूप मोठा प्रश्न आपल्याकडे निर्माण झालेला आहे. त्यातून तुमचं काय म्हणणं आहे का, तुम्हाला वाटतं का तुम्हाला शासनामार्फत म्हणजे आमच्यामार्फत शासनाला? सर, ज्यावेळेस समजा सरांनी हा निर्णय घेतला ना, त्यावेळेस महिलांचा हा पहिली गोष्ट तर महिलांचाच पैसा आहे. सरकारला वाटतं की जसं वंचित घटकातील महिला वर यायला पाहिजे, लखपती व्हायला पाहिजे. पण जर कधी आता एक पीएम सरांनी असं गोड बोलून कधी घात केला असेल तर हे त्यांना शोभा नाही देत आणि हे माझ्या बुद्धीला नाही पटत. आणि त्याला करायचंच होता समजा, तर त्यांनी दहा ऐवजी नाही काही तर 5 महिलांना तरी विचारपूस करायचं होतं की अगोदर की बाबा असं ना असं तुम्हाला व्याज घ्यायचंय की नाही, आमचा निर्णय होता ना सर. त्यांना सांगायचा की आम्हाला वरचं व्याज लागतं का नाही म्हणून सांगितलं. आणि की ज्या योग्य ठिकाणी आम्हाला तिचं वाटप करायचं होतं तर ते महिलांनी आतापर्यंत सर पैसाच घेतला नाही. दुसरीकडचं हप्ते चालू असल्यामुळे 2 हप्ते जापत नाही, त्याच्यामुळे आम्ही थोडं लेट केला होता पैसा वाटायचा. अजून तुम्ही एक आरोप केला होता पंचायत समितीमध्ये, त्या आरोपाबद्दल मला परत तुम्हाला एकदा विचारायचं आहे का तुमच्यासोबत जी वागणूक होत होती त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती द्या, चांगल्या प्रकारे द्या. सर, मी माझ्या बुद्धीला जसं पडतं की जर कधी सरांनी समजा आता जिल्हाधिकाऱ्यांनी जरी त्यांना पाठीशी घातलं तरी मी त्यांच्यावर जर कधी योग्य ती कारवाई नाही झाली तर 18 गुन्हा तरी त्यांच्यावर करावा ही माझ्या बुद्धीला पडतं. कारण की कोणताही माणूस चुकीचा असं घडणार नाही आणि कोणाला असं समोर जाता येणार नाही किंवा जातीभेद करता येणार नाही. मला तर हेच वाटतं, कारण की आतापर्यंत आम्ही कोणाला खालीवर असं आणि आता कोणी राहिलं नाही, कोणालाच अधिकार नाही कोणाच्या जातीविषयी करायचा. जो माणूस किती जरी जागीरदार असला तरी त्याला तेच खायचंय ना आपल्याला पण तेच खायचंय. पण ज्यावेळेस त्या सरांनी मला पाणी दिलं नव्हतं ना, तर मी म्हणलं होतं सर हे कसं काय, तर सरांना मी कळत न कळत समजा एक शब्द बोलले की सर तुम्ही विसरू नका की पुढचीपर्यंत पण माझी माणसं आहेत म्हणून इथं. पण तरी सरांनी मला सांगितलं तर तुम्ही निघा म्हणून, तर मी ते लेटर फेकून दिलं होते. अतिशय अंगाला शहारा येण्यासारखी गोष्ट आहे का ही आपली बहीण आहे, शासनाची पण लाडकी बहीण आहे. जेव्हा हे तालुक्याच्या कार्यालयावर जाते आणि त्याच्यासोबत अशा प्रकारची वागणूक केली जाते, ज्या एका बहिणीला ताण लागते त्या ठिकाणी ती पाणी प्यायला जाते, तो संबंधित जे तालुका व्यवस्थापक संदीप कापसे अतिशय निर्लज्ज माणूस त्याला म्हणावा लागेल आणि जाईल प्रवृत्तीचा माणूस त्याला त्या ठिकाणी म्हणावा लागेल का एका ताईला त्यांनी अक्षरशः त्या ठिकाणी पाणी पिऊ दिलेलं नाहीये. तर ताईचं फक्त एकच म्हणणे का सर्व गोष्टी बाजूला राहिल्या तर ताईचा पण एक मुद्दा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला मुद्दा आहे. अजून तुम्हाला महिलांना त्या ठिकाणी त्रास होत होतं का कार्यालयावर गेल्यावर? सर, या ताईने तो प्रश्न काय उद्भवला खरं म्हणजे याचे उमेद आव्यांचं घोषवाक्यच आहे, सत्या नाही पण पक्क्या बहिणी. आम्हाला हे जे घोषवाक्य ह्या अभियानाने शिकवलेलं आहे की आम्ही सगळं बहिणीसारखं राहतो आणि त्या ठिकाणी आमच्या महिलांना असं कुठेतरी चुकीची वागणूक दिल्या जाते तर त्यावर नक्कीच कारवाई व्हायला पाहिजे. कारण आम्ही या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानत नाही. कारण की प्रत्येक या ठिकाणी ज्या काम करणाऱ्या महिला आहेत तर या प्रत्येक जाती धर्मातल्या एकत्रित आलेल्या महिला आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही प्रत्येक घरापर्यंत झोपडीपर्यंत आम्ही झोपडीपर्यंत तर महिलांच्या कोपडीपर्यंत पोहोचणारे आम्ही महिला आहोत. तर आम्ही या ठिकाणी कोणत्या प्रकारचा जातीभेद करत नाही. तर असा आमच्या महिलांसोबत असं घडायला नाही पाहिजे हे अपेक्षित आहे. आणि जो आता एफडी झाला, एफडी होण्याचा अर्थ असाही होतो की आम्हाला आमच्या महिलांना गरज नाहीये. तर ह्याही प्रश्न आमचा सुटायला पाहिजे की आम्हाला जो निधी यायला पाहिजे शासनाने दिला पाहिजे. कारण की आम्हाला प्रत्येक महिलांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्यांना व्यावसायिक आणि लखपती दिदी बनवायचं हे शासनाचंच घोषवाक्य आहे की महिलांना लखपती दिदी बनवायचं. तर त्या ठिकाणी आमचं जसं की छोटंसं झाड लावलं आणि लगेच त्याला तोडलं तर असं मात्र हे व्हायला नको हेच आमचं म्हणणं आहे. आणि आम्हाला ज्या व्यक्तीने हे केलं सदरित व्यक्ती आमचा काही दुश्मन नाहीये, पण त्या प्रत्येक जण आपल्या कर्तृत्वानं किंवा आपल्या कर्मानं त्या ठिकाणी चुकीचं ठरत असतो. तर त्यांनी त्याच्या स्वतःच्या कर्मानं ते चुकीचे ठरलेलं आहे आणि ती चुकी मात्र आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा मान्य करून त्यांना आम्ही या सर्व महिलांचं म्हणणं आहे की आम्ही त्यांच्यासोबत याच्यात काम करणार नाही आहोत. तर आम्हाला तो न्याय मिळाला पाहिजे, ते आम्हाला बीएम म्हणून नको आहे.
महत्वाचा मुद्दा असा आहे या ठिकाणी का मी तुम्हाला फक्त एक प्रश्न रिपीट करतोय. जेव्हा तुम्ही तालुका स्तरावर कार्यालयावर जात होते ताईसोबत जे घडले त्या ठिकाणी अजून महिन्यासोबत असे काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडलेल्या आहेत का? गैरवर्तणूक जे हे ताईसोबत घडलंय तसं अजून कोणती ताईसोबत घडलंय का? कोणी आहेत का असं का माझ्यासोबत पण घडलेलं आहे म्हणून तुमच्यासोबत घडलं? तुम्हाला त्या ठिकाणी त्रास होत होता का ऑफिसला गेल्यावर? कोणाला? काही एकटी तोंडावर आले दुसऱ्यांना कोणी गैरवर्तणूक होत होती का? सरांना जे कापशी सरांना जे कोणी पाठीशी घालत असेल आम्हाला त्याच्याशी घ्यायचं नाही. काय 6,000 रुपयासाठी मी एवढी माझी समजा माझी तेवढी खर्च ठरायला जाणारी बाई नाही मी. आपण एक आम आदमी सारखेच महिला आहे. आपण काय म्हणतात तळागाळातूनच वर आलो. पण मला एकच सांगायचं तुम्हाला फक्त की जर कधी समजा आमच्या जिल्ह्याचे अधिकारी असेल किंवा आमच्या तालुक्याचे व्यवस्थापक कापशी सरांना पाठीमागं घालायचा प्रयत्न करत असाल तर मला माझ्या बुद्धीला एकच पडतं की त्यांच्यासोबत कापशी सरांवर तर अट्रॉसिटीचा गुन्हा तर मी दाखल करू शकते स्वतःच्या हिमतीवर. पण जर कधी सरांना कधी कोणाचा पाठिंबा बळकट असेल तर माझी एकच इच्छा आहे की ती मी पूर्ण करू शकते एकीच्या बळी. कारण की हा परत कोणावर आणि समजा जर कधी आता कापशी सरांना सोडलं तर अजून असे राक्षस भरपूर पैदा होतील समोर. त्यांना असं द्यायला कोणी नाही येणार त्याच्यामुळे त्यांची माल जरा जास्त वाढत चालला तर त्याला योग्य जागी मला तर वाटतं शिक्षा झाली तर बरं येईल. तर मग मी माझ्या स्वतःच्या बळावर सर जे मागचे जे काही पाठीला की असं याच्या डोक्यावर हात असतील त्यांना सुद्धा अटॅचमेंटचा गुन्हा दाखल करू शकते. काही तुमच्यासोबत कोणी असो किंवा नसो सर त्यांच्या मॅडमांनी सर्व त्यांच्या पाठीशी आहोत कारण की सत्याने पण पक्क्या ज्या व्यक्तीने एफडी केली त्या व्यक्तीनंच एफडी मोडावी आणि आम्हाला न्याय मिळावा, नाहीतर आम्ही कलेक्टर ऑफिसला जाऊन उपोषणाला बसू. काही ना या ठिकाणी सांगितलेलं आहे का आम्हाला जर न्याय नाही मिळाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार आहे. पण जे आत्महत्या करण्याचं जे भय या ठिकाणी जे DMM सरगर म्हणून आहे त्याच्याकडून महिलांना दाखवण्यात आलेलं आहे. तुम्ही जर हा प्रकरण थांबवलं नाही तर तुमचे जे तालुका व्यवस्थापक आहे संदीप कापसे हे आत्महत्या करू शकतो. मग याला जबाबदार कोण? त्याचं असंच DMM सरकारचं म्हणणं आहे. पण या महिलासोबत अन्याय झालेला आहे. आत्महत्या करण्याची वेळ या महिलेवर आलेली आहे. त्यांनी यांची बाजू सोडलेली आहे आणि जी चौकशी समितीमध्ये जे सदस्य सरगर हे डायरेक्ट या ठिकाणी संदीप कापसे याची बाजू घेऊन महिलांना भय दाखवण्यात या ठिकाणी काम करतोय. तर मला या ठिकाणी सांगा जी चौकशी समिती आलेली आहे ते महिलांना न्याय देण्यासाठी आली होती का DMM ची बाजू घेण्यासाठी या ठिकाणी आलेली होती? तुम्हाला काय वाटतंय का चौकशी समिती प्रामाणिकपणे याच्यामध्ये तुम्हाला न्याय देऊ शकतात? काय वाटतं प्रामाणिकपणे सांगा. नाही देऊ शकत. त्यांनी न्याय तसा काहीच प्रश्न नाही केला सर. ज्या विषयाबद्दल ते बोलायला आले होते ना तोच विषय त्यांनी काढला नाही. त्यांनी आमचीच चौकशी केली. उलट मेन विषय होता एफडीचा, तो विषय बाजूला राहिला आणि त्यांनी बाजूचाच विषय घेत आम्हाला महिन्याचा आढावा बा तुम्ही हे केलं का ते केलं का विमा काढला का असं या चौकशीचा काही अधिकार नव्हता ना. काहीच नव्हतं. त्यांनी ती चौकशी केली. ते एफडीच्या संदर्भात आलेले होते तर पुरेपूर त्यांनी त्याचाच पूर्ण एफडीचाच विषय घ्यायला पाहिजेत होता. याच्या व्यतिरिक्त त्यांनी कोणताही विषय घ्यायला पाहिजे नव्हता. तुम्ही गटाचे अध्यक्ष आहात? हो. तुम्ही सचिव आहात. गटाचे अध्यक्ष आहे आणि सचिव आहे. माझं नाव रेखा त्र्यंबक मानकापे. जिजामाता महिला प्रभाग संघाची मी अध्यक्ष आहे. माझं नाव सोनाली सुरेश टाकडे. जिजामाता प्रभाग संघाची मी सचिव आहे. हे प्रभाग संघाचे अध्यक्ष आणि सचिव आहे. जे FD करण्यात आलेली ज्या खात्याची त्या खात्याचे अधिकारी या 2 महिलांकडे आहे. यांना कोणत्याच प्रकारची माहिती नाही. त्या ज्या माणसांनी या पूर्ण प्रकरणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे त्याची बाजू या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. आम्ही आता बँकेत गेलो होतो तर आम्हाला अशी सूचना मिळाली की ह्या सरांनी 13 महिने 21 दिवसासाठी हे फिक्स डिपॉझिट FD केलेली होती. त्यानुसार आम्ही त्याच्यातून पैसे वितरण करू शकत नव्हतो. त्याच्यामुळं आम्हाला त्यांना असं एकच विचारायचं आहे की बा तुम्ही हे करायचं होतं तर समजा विचारायला पाहिजे परस्पर का केली. जर त्यांनी स्वतःच्या फायद्यासाठी जर हे केलं तर उद्या आम्ही आमचे पूर्ण घरदार विकून पण आम्ही बराबरी करू शकत नव्हतो ना मॅडम. त्याची महिलांचं असं म्हणणं आहे का त्याच्या सैन्य जर सर्व काम होऊ लागले तर अध्यक्ष सचिवची नियुक्ती का बरं करण्यात आलेली आहे. आता ती FD जी आहे फिक्स डिपॉझिट 13 महिन्यासाठीच ना 13 महिने 21 दिवस 13-13.5 महिन्यासाठी ती FD करण्यात आलेली आहे. आणि आता जर या महिलांना कुठं जर पैशाची जर गरज पडली तर तुमच्याकडे दुसरा पर्याय काय आहे? आमच्याकडे दुसरा पर्याय आता काहीच नाही. FD मोडल्याशिवाय आमची लवकरात लवकर त्यांनी FD मोडवून द्यावी. तुमचं काय म्हणणं आहे FD कशा प्रकारे मोडली पाहिजे? तुम्ही स्वतः मोडणार का त्याने नाही? ज्यानं FD केली त्यानंच तोच मोडणार FD. ज्याच्या पत्राने FD केली त्याच्याच मोडणार ना. आता जिल्ह्याने लेटर द्यावं मग आम्ही मोडतो.
आता इतकं मोठं सर्व प्रकरण तुमच्या समोर आलेलं आहे. तुम्ही या सर्व प्रकरणाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेले होते का तक्रार द्यायला? गेलो होतो त्यांचं काय म्हणणं आलं त्या ठिकाणी? तिथं तर आम्ही दिलेलं कागदच हरपले होते सर पहिले. तुमच्याकडे उशीर होती का? तिथं आम्ही दिलेले कागदच सापडले नाही. जेव्हा आमच्या महिला तपासणीसाठी गेले ना तेव्हा आम्ही दिलेले कागदच नाही सापडले. तुमच्याकडे त्याची ओशी वगैरे आहे का? ओसी आहे ना आमच्याकडे. कुठे आहे? मोबाईल गिबाईल मध्ये आहे का ओशी? त्याचा फोटो द्या आम्हाला, आम्ही तिथे जाऊन प्रश्न विचारतो. काय हरकत नाही. तर हे असं प्रकरण आहे. चौकशी समिती जी आहे ते पूर्ण विचार करून संदीप कापसेचे जे जवळचे लोक होते त्या लोकांना चौकशी समितीचे अध्यक्ष सदस्य या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि महिलांना या ठिकाणी भय दाखवण्यात आलेला आहे. तुम्ही जर हे प्रकरण थांबवलं नाही तर कदाचित संदीप कापसे आत्महत्या करू शकतो. हे महिला मेल्या तरी चालेल, सरगरचं असं म्हणणं आहे. यांच्या जे काही घेणं नाही, संदीप कापसे वाचला पाहिजे. या ठिकाणी आता पुढच्या भागामध्ये काय होणार आहे आपण तर नक्कीच बघू. किती बाय आहे तुमच्या गटात? पूर्ण जिल्ह्याचा प्रभाग आपला पूर्ण अंधारी सर्कल मध्ये किती आहे मिनिमम? म्हणजे 10 तर एक आकडा काढा ना. एका गटामध्ये 10 महिला असतात. एका गटात 10 काम. एका प्रभागाला जवळपास किती गट असणार? किती गट असणार? 12 ग्राम संघ आहे आमचे. म्हणजे 100-150 समजा एका प्रभाग संघामध्ये. मतलब यहाँ पर क्या हो रहा है टोटल किती आता दोन्ही प्रभाग संघामध्ये जवळपास असेल 500 महिला? जास्त इंसर हजार पर्यंत महिला आहे. 1000 महिला केली तरी चालेल पण तो एक नाही करायला पाहिजे. 1000 महिला 1000 महिला हे गटात आहेत. ह्यांनी जर आत्महत्या केली तरी चालेल पण तो संदीप कापसेने करायला नाही पाहिजे असं म्हणणं आहे त्याचं. देख सकते हो आप, ये काफी टाइम से चर्चा में रहा है कि इन लोगों के साथ फ्रॉड हुआ है. अध्यक्ष और सचिव के बिना यहाँ से पैसे डिपॉजिट किए गए हैं कि संदीप कापसे ने इतना बड़ा कांड करने के बावजूद आज इन लोगों के साथ सपोर्ट नहीं मिलते हुए इन्हें ही धमकाया जा रहा है कि अगर संदीप कापसे तुम उन पे जोर जबरदस्ती डालेंगे तो संदीप कापसे मजबूरी में ही वो आत्महत्या करेंगे. और उसका सीधे से आरोप मतलब इन पर लगाया जा रहा है कि किसी तरह से एक महिलाओं को दबाने की कोशिश की जा रही है. अब देखना यह है कि आगे होता है क्या इस केस में. बने रहिए हमारे साथ, फिर मुलाकात होंगी आपसे एक इसी केस को आगे बढ़ाते हुए और नई खबर के साथ.